नमस्ते, मी प्रोफेसर टी.एस. दाडगे. आज आपण प्रोजेक्शन ऑफ लाईन मधला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स 5 पॅरामीटर दिल्यानंतर कसं सॉल्व्ह करायचे ह्याचं टेक्निक आपण बघणार आहोत. मित्रहो, आज या 30 मिनिटाच्या क्लिपमध्ये 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ऑलरेडी आपण 3 क्लिप बनवले आहेत. एक क्वाड्रंट सिस्टमवरली, नंतर लाईन ए बीचा प्रॉब्लेम, लाईन पी क्यूचा प्रॉब्लेम. आज आपण एक प्रॉब्लेम घेणार आहोत. हा प्रॉब्लेम असा आहे बघा. ए लाईन पी ए बी 60 mm लॉंग इज प्लेस्ड ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री टू द व्हीपी. म्हणजे फाय दिलेला आहे. इट्स एंड ए इज ऑन द एच पी अँड 30 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी. ऑन द एच पी 30 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी. ऑन द एच पी म्हटलं वाय डिस्टन्स 0 आणि 30 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी एक्स डिस्टन्स दिलेला आहे. एंड बी ऑन द लाईन इज 30 mm अबोव एच पी. बी लाईन बी चं जे एंड आहे ह्याचं y2 डिस्टन्स दिलेला आहे. समजा ए चं डिस्टन्स y1 धरलं तर बी चं डिस्टन्स आपण y2 धरूया. y2 दिलेला आहे 30 mm अबोव एच पी, म्हणजे बी डॅश दिलेला आहे. ड्रॉ द प्रोजेक्शन्स ऑफ द लाईन ए बी अज्युमिंग इट इज टू बी इन द फर्स्ट क्वाड्रंट. ऑल्सो लोकेट इट्स ट्रेसेस. आता या प्रॉब्लेम मध्ये जे दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे आम्ही हा डाटा इथं राईट अप करायचा प्रयत्न करूया. आता थोडस विचार करा. हे लाईनचं नाव आहे ए बी. ही आमची ए बी लाईन. आता ए बी लाईनची लांबी दिलेली आहे 60 mm. जे दिले ते आम्ही डाटा लिहिला. ए लाईन ए बी 60 mm लॉंग इज इन्क्लाइंड ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री टू द व्हीपी. इट्स एंड पॉइंट ए इज ऑन द एच पी अँड 30 mm इन फ्रंट ऑफ द व्हीपी. एंड बी ऑफ द लाईन is 30 mm above the HP. Draw the projections of the line AB assuming it is to be in the first quadrant. Also locate its traces. HTVT काढायचा आहे. दिलेला डाटा आपण लिहूया. लाईनचं नाव आहे AB. लांबी आहे 60 mm. इन्क्लाइंड ॲट अन अँगल 30 डिग्री टू व्हीपी, म्हणजे फाय दिलेलं आहे. या लाईनचं फाय किती आहे? 30 डिग्री आहे. इट्स एंड ए इज ऑन द एच पी. एंड ए एच पी आहे. ह्याचा अर्थ काय बघा. ए डॅश बरोबर 0 mm, म्हणजे तो एच पी आहे. आणि एंड ए इन फ्रंट किती आहे? 30. ए इक्वल टू 30 दिलेला आहे. हे इथं महत्वाचं आहे. ए डॅश इक्वल टू 0. एंड ए एच पीत असेल तर ए डॅश 0. तेच जर व्हीपीत असतं तर स्मॉल ए 0 होतं. तर एंड ए, आता मी लाईनला दाखवतो पुन्हा परत तुम्हाला. एंड बी, आता हे बी चा फ्रंट व्ह्यू दिलेला आहे. एंड बी ऑफ द लाईन 30 mm अबव एच पी, म्हणजे बी डॅश बरोबर 30 mm. लोकस ऑफ कॅपिटल बी 30 mm वर काढायचा फॉर फ्रंट व्ह्यू. ड्रॉ द प्रोजेक्शन्स ऑफ द लाईन ए बी अज्युमिंग इट इज इन द फर्स्ट क्वाड्रंट. दिलेला डाटा किती आहे? 1 2 3 4 5. आता थोडस विचार करा. ही आमची लाईन आहे. ही लाईन आहे ए बी. आता दिले काय बघा. ही लाईन आहे ए बी. लाईनचा पॉइंट ए आणि हा बी आहे. आता या लाईनला कसं ठेवले? लेखक का म्हणतो माहिती आहे? एंड ए एच पी मध्ये आहे, म्हणजे ते जमिनीवर आहे. आणि ह्या लाईनचा अँगल एच पी ला पहिला अँगल दिलेला नाही, व्हीपी ला अँगल दिलेला आहे. फाय दिलेला आहे 30 डिग्री. आता एंड ए कसा आहे? एच पीत आहे आणि एक्स डिस्टन्स अलीकड किती आहे? तो आहे 30 mm. आणि पॉइंट बी, आता हे मी असं ठेवलं समजा, असं पॅरलल टू एच पी व्हीपी, पॅरलल टू एच पी व्हीपी इन द एच पी. आणि एच पी ला पहिला अँगल केलेला दिलेला नाही. आता काय म्हणतो लेखक? व्हीपी ला जे अँगल केलेला आहे तो अँगल दिलेला आहे 30 डिग्री विथ व्हीपी. आणि नंतर ही एच पी ला जे अँगल करते थिटा, ते कसं दिलं बघा. पहिल्यांदा लाईन पॅरलल टू एच पी व्हीपी ठेवा, नंतर लाईनला एच पीत घेऊन जावा. एच पीत म्हणजे जमिनीवर ठेवा. फक्त अलीकड किती आहे? 30 mm अलीकड आहे हे दाखवा. त्याच्यानंतर एच पी चा पहिला अँगल दिलेला आहे पण इनडायरेक्टली दिला. एक पॉइंट एच पी ठेवायचं आणि बी पॉइंटचा जो उंची आहे ती बी डॅश 30 mm म्हणजे y2 डिस्टन्स दिलेला आहे. त्याचा अँगल दिलेला नाही. अँगल तुम्हाला काढायचा असतो. आता हे पॅरलल टू व्हीपी इनक्लाइंड विथ एच पी झालं. 30 mm घेऊन लोकस लाईन ड्रॉ करायची, लाईन मार्क करायचं. नंतर व्हीपीचा अँगल दिलाय फाय, रोटेशन करायचं. आता ह्याचा फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू कसा काढायचा, एचटीव्हीटी कसा काढायचं हे आपण पूर्ण बघूया. आता हे एक्स वाय लाईन ड्रॉ करा. प्रॉब्लेम सोपा आहे.
प्रॉब्लेम अवघड काहीच नाही, फक्त थोडस लक्ष देऊन बघणे गरजेचं आहे. आता पहिल्यांदा मी XY लाईन ड्रॉ केली, याला XY लाईनला नाव दिलं. आता या ठिकाणी मी पहिला एक प्रोजेक्टर ड्रॉ करतो. हा आहे आपला पहिला प्रोजेक्टर, थोडासा अंतर ठेवून ड्रॉ करतो इकडं. मी पहिल्यांदा फेट व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली. आता हे तुम्हाला प्रोजेक्टर ड्रॉ करताना XY लाईन ड्रॉ केली. XY कसं करायचं, रोलिंग स्केल का करायची, वरची शीटची जी एज असते ड्रॉइंग शीटची त्या एजला परफेक्टली रोलिंग स्केल पॅरलल करा, स्केल असेल तर. आणि ड्राफ्टर असेल तर डायरेक्टली ड्राफ्टर फिट केला असतो, शून्याला मार्क करायचं. ही लाईन XY झिरोला ऍडजस्ट केलात की ह्या वरच्या एजला किंवा खालच्या एजला ही पॅरलल आहे. एकदा ही पॅरलल झाली की पुढचा सारा प्रॉब्लेम ह्या लाईनला रेफरन्स धरूनच पुढे सरकतो. आता ह्या लाईनला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा, अंतर किती कुठं कसं कसंही ड्रॉ करा, फक्त 90 डिग्री मध्ये हे अँगल 90 मध्ये ड्रॉ करायचे. केलात आता. आता पहिल्यांदा ए पॉइंटची पोझिशन फिक्स करायची. दिले काय, ए डॅश आणि ए दिले. ए डॅश किती आहे, 0 म्हटल्या इथंच घ्यावं लागेल तुम्हाला ए डॅश. इथं वरचं डिस्टन्स किती आहे दिलेलं नाही, HP आहे, म्हणजे पहिला पॉइंट ए XY वर आला, पुढून बघताना XY वर येईल, 0 डिस्टन्स वर असेल, Y1 0 आहे. आता ए दिलेला आहे, अलीकडे किती आहे 30 दिलेला आहे, इथून तुम्हाला इथं 30 mm मार्क करावं लागेल आणि ह्याला नाव द्यावं लागेल ए. इथं फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू काही लिहायची गरज नाही. ए डॅश इंडिकेट्स फ्रंट व्ह्यू ऑफ कॅपिटल ए इंडिकेट्स टॉप व्ह्यू ऑफ कॅपिटल ए. आता ह्या प्रोजेक्टरवर हे मार्क केल्यानंतर हे पहिला पॉइंट मार्क केला, फ्रंट व्ह्यू, हा टॉप व्ह्यू मार्क केला, ह्याच्यातून एक फेंट लाईन ड्रॉ करा. फेंट लाईन, थिन आणि फेंट लाईन. आता का करायची आहे, तुम्हाला HPचा पहिला अँगल कंडिशन नंबर 1 तुम्हाला ड्रॉ करायचे. HPचा अँगल दिलेला आहे का नाही, पण दिलंय काय लेखकानं, ए बी डॅश नावाचा जो पॉइंट आहे, जो लोकस वर येणार आहे, लोकस फॉर फ्रंट व्ह्यू फॉर बी, ते लोकस लाईन पहिल्यांदा 30 mm XY पासून वर मारून घ्या. का तर हा जो पॉइंट आहे बी नावाचा पॉइंट जो आहे असा, तो 30 mm वर आहे, म्हणजे अँगल इनडायरेक्टली दिलेला आहे. आता मी काय करतो, इथून एक फेंट थिन लाईन ड्रॉ करतो आणि अँगल घेतो मी 30 डिग्रीचा. 30 डिग्रीचा अँगल हे थिटा. आता कसं घेणार, अँगल कसं घेतला तुम्ही, आता इथे इथे ही चूक झाली तर ह्याला मला काय करावं लागलं बघा, पहिल्यांदा हे लाईन ड्रॉ न करता आता मी काय करणार, इथून एक अंदाजे जास्त डिस्टन्स घ्यायचं पलीकडे थोडं आणि एक फेंट व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. कुणाला पॅरलल, ह्या लाईनला पॅरलल. तुम्ही म्हणू शकता की ह्यालाच इथूनच डायरेक्टली 30 mm मार्क करून जावं का, चालेल, काही फरक पडत नाही. तुम्ही इथून जरी 30 mm मार्क केलात, इथं 30 mm मार्क केलात ना, तर हे असं मार्क करून तुम्हाला इथं या ठिकाणी तुम्हाला हे लोकस लाईन अशी ड्रॉ करावं लागेल. पेंट लाईन ड्रॉ करा. आता इथं लाईन ड्रॉ केलात, हे कट करतो मग मी. आता हे जे आहे इथं एक लाईन ड्रॉ केला तरी चालतं. हे अंतर आहे 30, हे अंतर. आता ह्याला लोकस लाईन अशी ड्रॉ करायची. 5 mm ची लाईन, 1 mm चा गॅप, 5 mm असा ड्रॉ करायचा. हे लोकस कुणाचं लोकस आहे, इट इज द लोकस फॉर बी, असं म्हणता येईल आपल्याला. लोकस ऑफ कॅपिटल बी फॉर फ्रंट व्ह्यू. आता हे ड्रॉ करताना काही लोकांना थोडं अवघड वाटतंय, हे 30 mm कसं घ्यायचं रॅन्डमली. ही लाईन आहे XY, ह्या लाईनवर ह्या लाईनला पॅरलल एक लाईन ड्रॉ करा, फेंट करायची. तिथून जे दिलेलं अंतर आहे त्या बी पॉइंटचं, 30 दिले, 40 दिले, 50 दिले, जे काही दिले तेवढं मार्क करा आणि त्या लाईन तिथून ह्याला पॅरलल लाईन ड्रॉ करा. काही लोक हुशार असतात, तिथूनच 30 घेतात किंवा 40 जे दिले ते, आणि ह्याला पॅरलल लाईन इथून ड्रॉ करतात. फेंट लाईन ड्रॉ करायचं आणि अर्ध्यापासून लोकस लाईन ड्रॉ करायची, किंवा फेंट लाईन ड्रॉ करा, पुन्हा शेवटी लोकस लाईन ड्रॉ केली तरी काही फरक पडते. फेंट लाईन ड्रॉ करा चालेल, पुन्हा त्याला आपण लोकस म्हणूया. असं करतो मी डायरेक्टली, असं फेंट लाईन ड्रॉ करतो. आता तरी काही अडचण नाही. आता बघा, थोडं विचार करा, या लाईनची लांबी किती आहे, 60 mm आहे. वेबीची लांबी, ए डॅश पॉइंट मार्क केला, इथं पॉइंट मार्क करा डायरेक्टली. हे कंडिशन नंबर 1 असल्यामुळे B1 डॅश नाव द्या आणि आता ह्याला लोकस लाईनच्या रूपाने ड्रॉ करा. आता काही अडचण आहे ना, लोकस ऑफ बी फॉर फ्रंट व्ह्यू. आता हे तुम्ही ड्रॉ केलात. आता इथून पुढे बघा, ह्या लाईनचा 60 mm डिस्टन्स घेऊन इथून आर्क ड्रॉ केलात ना, तर असं आर्क येईल आणि ह्याला जॉईनिंग करा. मीडियम थिकनेसची लाईन, हे B1 डॅश आहे. ह्या लाईनचं नाव फ्रंट लाईन नंबर ही लाईन आहे फ्रंट व्ह्यू नंबर 1. इथं कुणाची काय अडचण नाही, सगळे धर तुम्ही. आणि ह्या लाईन पासून प्रोजेक्शन लाईन ड्रॉ करा, कुठपर्यंत, लाईन पासिंग थ्रू ए. आणि ह्याला बाण दाखवा, हे बाण खूप महत्वाचा आहे. इथं जे पॉइंट येईल
इनिशियल कंडिशन ए डॅश बी वन डॅशचा टॉप व्ह्यू जो आहे हा आहे, ही मिडियम थिकनेस आहे. आता ह्याला टीव्ही नंबर 1 म्हणा. आता कोणी सांगल का हे टीव्ही फ्रंट व्ह्यू नंबर 1 आहे, टीव्ही नंबर 1 आहे. आता लाईनचा अँगल मेड बाय द लाईन विथ व्हीपी 30 डिग्री दिलेला आहे. या पॉइंट मधून 30 डिग्रीची लाईन ड्रॉ करा. आता ही लाईन ही ह्याच्या पलीकडे जाईल का अलीकडे येईल? आता थोडस विचार करायची गोष्ट आहे. या ठिकाणी ही लाईन अशी ड्रॉ केलात ना, कोण सांगते बघूया, ही इथंच परफेक्टली ह्याच्यावरच येणार आहे. का तर अँगल जे आहे ही लाईनची 60 mm लांबी इथं मार्क केलात की इथं येईल, हे पॉइंट येईल आणि ह्याला पॅरलल लोकस लाईन ड्रॉ करा. इथं लोकस लाईन ड्रॉ करा आणि ह्याला नाव द्या लोकस ऑफ कॅपिटल बी फॉर टीव्ही, हे लिहिलात. आता ह्याला नाव का द्यायला AB2 टॉप व्ह्यू नंबर 2. आता कसं आहे बघा, ह्याच्यात हे अँगल किती आहे माहित नाही, हे अँगल 30 आहे, 30 डिग्री अँगल आहे. हे आहे फाय बरोबर 30. आता हे ड्रॉ केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे अँगल जर 30चाच असेल परफेक्टली 30 डिग्रीचा तर हे दोन्ही एकाला एक मॅच होतात. आता हे जरा किती आहे बघा, आणि हे थोडस पलीकडे आहे सगळ्या धरतो आपण, आणि इथून असं वर या कुठपर्यंत, इथपर्यंत, सॉरी इथं ह्याला लोकस लाईन ड्रॉ करा. इथं पॉइंट नाव द्या हे B2, हे B2 डॅश आहे, हे उत्तर आहे, हे डार्क करा. XY लाईनवरच आहे, डार्क करा. आता बघा या प्रश्नाचं हे उत्तर आहे, ह्याला डार्क करावं लागेल, ह्याला नाव द्यावं लागेल. हे B1 डॅश, हे B1, हे 5 डिग्री B2 डॅश, सॉरी हे AB2, ह्याचं ए डॅश B2 डॅश, इथं उत्तर आहे. हे उत्तर बरोबर आहे, हे उत्तर बरोबर आहे. आता काय करायचं, रोटेशन जर वापरायचं. आता रोटेशन करून इकडे घेऊन जावा आणि हे रोटेशन करून इकडे घेऊन जावा. आता बाण दाखवा, आरो. आता बघा हे इथला जो B2 आहे, हे B1 आहे, इथं काय होईल, हा B होईल आणि हा इथला B2 डॅश इथं B डॅश होईल. याला जॉईनिंग करा, ही रेषा आहे. आता हा जो आहे TV2 होता, त्याचा उत्तर कुठं आलं, इथं आला, फ्रंट व्ह्यू 2 आला, फ्रंट व्ह्यू 2 XY वर आला डायरेक्टली. आता हे फ्रंट व्ह्यू नंबर 3 आहे उत्तराच्या रूपानं, आणि हे आहे टीव्ही नंबर 3. इथपर्यंत कुणाची काही अडचण नाही असं गृहीत धरतो मी. आता ह्याला थोडस मिडियम डार्क करायचं. बघा आता इथं दिलंय काय, हे थिटा दिलेलं नव्हतं, फक्त हे B चं अंतर फ्रंट व्ह्यू मध्ये 30 mm दिलेलं आहे. मग इथं आम्ही काय केलं, B हे अंतर मार्क केलंय. कसं मार्क केलं, इथं मार्क करून इकडे रोल स्केल इकडे गेलो, किंवा इथं मार्क करा, परपेंडिक्युलर लाईन मार्क करा, लोकस लाईन ड्रॉ करा. पहिल्यांदा मग काय केलं मी, ती 60 mm ची लाईन इथं आर्क ड्रॉ केला, B1 डॅश मार्क केलं, इथून B1 मार्क केला. नंतर कंडिशन 2 मध्ये हा फाय दिलेला आहे 30 डिग्री, इथून डायरेक्टली 30 डिग्रीची लाईन ड्रॉ केली, जिथं टच झालं तिथं लोकस काढलं, इथून वर गेलो इथपर्यंत. इथं वरी लाईन ह्याला इथंच आहे, ह्याला नाव दिलं B2 डॅश, ह्याला रोटेशन केलं B डॅश झालं, ह्याला रोटेशन करून आणलं B झालं. आता हे दोन्हीच्या दोन्ही जर एकाच लाईनवर आले आणि ही लाईन जर ह्याला पॅरलल असेल, लाईन हे दोन्ही एकाच लाईनवर आणता येते मला, हे पॉईंट जर पलीकडे बसला आणि हे अलीकडे बसला तर ड्रॉ करता येते. पण हे दोन्ही हे लाईन जॉईन कर, B डॅश आणि B जॉईन करणारी लाईन ही या प्रोजेक्टर नंबर 1 ला पॅरलल असायला पाहिजे, तरच हे कंडिशन प्रॉब्लेम बरोबर आहे असं म्हणतात. हे P1 होतं. आता बघा प्रोजेक्टर 1 इथं होता, प्रोजेक्टर 2 इथं होता, आता फायनल प्रोजेक्टर इथं आला या लाईनवर XY वर, हे P2 आहे. P1 P2 अंतर मोजा. आता ह्याला बघा, आता हे इथं डायरेक्टली ह्या लाईनला इथंच टच झाली, ही फायनल फ्रंट व्ह्यू इथंच टच झाला आणि ही लाईन फेंट खाली ड्रॉ करा. फायनल टॉप व्ह्यू इथं आहे, फेंट ड्रॉ करा. आता विचार करायची गोष्ट आहे, फायनल फ्रंट व्ह्यू न XY ला जिथं टच केलं तिथून तुम्ही खाली या, कुठपर्यंत, ह्या फायनल टॉप व्ह्यूच्या लाईनवर इथं चालू आम्ही. आता विचार करा हे काय आहे, हे H डॅश आणि हे व्ही H डॅश व्ही. आता ह्या
फायनल टॉप व्ह्यूने जिथे मी टच केला तिथून प्रोजेक्टर घ्या, वरी किंवा खाली, खाली आलात. आणि आता हा आहे व्ही डॅश, हा आहे सॉरी हा आहे व्ही, हा आहे एच आणि हे एच डॅश. एक मिनिट सॉरी, इथं गडबड झाली. एच डॅश एच आणि हे आहे व्ही, सॉरी व्ही आणि हे व्ही डॅश. थोडस विचार करा. फायनल फ्रंटल एक्सटेंड ऑलरेडी एच प्ले इथं टच झाला, इथंच एच डॅश पॉईंट मिळाला, तिथून प्रोजेक्शन लाईन परपेंडिक्युलर ड्रॉ केलो. फायनल टॉप व्ह्यूवर इथे एच मिळाला, एच डॅश एच इथंच मिळाला, म्हणजे लाईनने एच पीला जिथं टच केली ते अंतर मोजा व्हीपी एच पी वरनं, हेच अंतर आहे ते. पुढे जाऊन लाईन का करते, व्हीपी ला खाली टच होते आणि रोटेशन मुळे खाली टच झाल्यामुळे खाली येत होतो. हे ह्याला एक्सटेंड केल्यानंतर व्ही पॉईंट मिळाला, परपेंडिक्युलर ड्रॉ करा, ह्याला व्ही डॅश इथे मिळत, व्ही डॅश एच डॅश ए डॅश. बघा एच डॅश ए डॅश मधलं डिस्टन्स 0 आहे. एच डॅश ए डॅश आणि बी डॅश एकाच लाईनवर, व्ही ए एच आणि बी एकाच लाईनवर. इथं थोडस विचार करा, ए आणि एच एकाच लाईनवर का मिळतात बघा. ए जो आहे पॉइंट ए अलीकडे आहे, तिथे जिथे एच ला टच केलंय तिथून तुम्ही टॉप व्ह्यू मध्ये बघताना दोन्ही पॉईंट टॉप व्ह्यूचा एचा टॉप व्ह्यू पण आणि एच एच डॅश पण, इथून एच डॅश एच एच डॅश डिस्टन्स मिळतात, हे एक्स हे एकाच जागेला येतात. हे आहे ह्याचं उत्तर. समजलं? ओके. तुम्ही हा प्रश्न मन लावून ऐकलात त्याबद्दल मी तुमचा या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद देतो. आता पुढचा जो प्रश्न आहे, ही क्लिप आता इथंच मी स्टॉप करून दुसरी क्लिप स्टार्ट करतो, का तर ही क्लिप मोठी होण्याची शक्यता आहे. म्हणून क्लिप छोटी करण्यासाठी मी हे लॉग आउट करतो आणि दुसरी क्लिप लगेच या ठिकाणी दुसरा प्रॉब्लेम घेऊन आपण दुसरी क्लिप करूया. धन्यवाद.